जे 95 ते 99 या आपल्या युतीच्या कालखंडात त्यांनी जी काय 55 उड्डाण पूल बांधले, मुंबई पुणे रस्ता केला, विक्रमी वेळेमध्ये केला आणि एक चांगला काम करणारा माणूस, संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा कडवट निष्ठावान एक कार्यकर्ता, आज त्यांचं नाव पहिल्या यादीत नाहीये. पण मुंबईतला एक माणूस ज्याच्यावरती भाजपानेच आरोप केले होते बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून, तो मुंबईत राहणार माणूस कृपाशंकर सिंह, त्याचं पहिल्या यादीत नाव आहे पण निष्ठावंत नितीन गडकरींचं नाव नाहीये. काल भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केली. किती? 195 लोकांची. आता 195 लोकांमध्ये हा त्यांचा प्रश्न आहे, पक्षांतर्गत आहे. मी काय त्याच्यात जाऊ इच्छित नाही, म्हणजे भाजपात पण जाऊ इच्छित नाही आणि त्यांच्या पक्षांतर्गत बाबीत सुद्धा जाऊ इच्छित नाही. पण जी 195 लोकांची यादी आली, त्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं आहेत? मोदीजींचं आहे, शहांचं आहे, सगळे. पण मोदीजी, आम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही नावं माहिती नव्हती. तुमची आमची ओळख पाळख नव्हती. भारतीय जनता पक्षाची ओळख आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करून दिली. आणि अगदी शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचे शिल्पकार म्हणून सुद्धा प्रमोद महाजन यांचं नाव लिहिलं जातं. आहेच, कारण आमचे कौटुंबिक संबंध तेव्हा होतेच. पण त्यानंतर जे त्यांच्या सोबतीने आले ते नितीन गडकरी आले. जे 95 ते 99 या आपल्या युतीच्या कालखंडात त्यांनी जी काय 55 उड्डाण पूल बांधले, मुंबई पुणे रस्ता केला, विक्रमी वेळेमध्ये केला आणि एक चांगला काम करणारा माणूस, संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा कडवट निष्ठावान एक कार्यकर्ता, आज त्यांचं नाव पहिल्या यादीत नाहीये. मग कोणीतरी म्हणेल, अहो तुम्हाला काय अक्कल आहे की नाही, महाराष्ट्राची यादी अजून जाहीरच झालेली नाही. ठीक आहे ना, महाराष्ट्राची यादी जाहीर नसेल झाली, पण मुंबईतला एक माणूस ज्याच्यावरती भाजपानेच आरोप केले होते बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून, तो मुंबईत राहणार माणूस कृपाशंकर सिंह, त्याचं पहिल्या यादीत नाव आहे पण निष्ठावंत नितीन गडकरींचं नाव नाहीये. ही कुठली गॅरंटी? हा कुठला प्रकार आहे? मग कुठल्या, तो त्यांचीच जाहिरात होती ना, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. हे खरंच आहे, महाराष्ट्राने पूर्ण देश कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही आमचा. या जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याला त्यांनी राज्यगीताचा दर्जा दिला, चांगली गोष्ट, अभिमान वाटावा असंच ते गीत आहे. पण नुसतं त्याच्यावरती मानात डोलावणं आणि नुसतं ते झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्यापुरते गाणं नाही. त्या गाण्यातले शब्द ऐका, काय आहे ते? काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, सह्याद्रीचा सिंह गरजतो वगैरे काय काय ना, आणि दिल्लीचेही तख्त राखीतो. गेल्या वेळेला महाराष्ट्राने आपल्या युतीचे 42 खासदार निवडून दिले नसते तर दिल्लीचं तख्त हे राखू शकले नसते. आता तीच वेळ आलेली की दिल्लीचेही तख्त फोडतो, पहिल्यांचं तख्त आपल्याला फोडावं लागेल आणि मग आपलं तख्त तिकडे बसवावं लागेल. यांची जी काय मिजाज आहे, आपकी बार 400 पार, मी म्हणतो आपकी बार भाजपा तडीपार. या घोषणा द्या, आपकी बार जोरात, आपकी बार भाजपा तडीपार. कसले 400 पार होतं ते बघतो मी तुम्हाला. अरे गेल्या वेळेला जर माझे 40-42 महाराष्ट्राने निवडून दिले नसते तर तुम्ही 250च्या पुढे जाऊ शकला नसतात. आणि 2 वेळेला तुम्ही आमचा विश्वासघात केला. आम्ही हिंदुत्व म्हणून तुमच्या सोबत होतो, जरूर होतो, पण आमचं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुमचं आहे ते हिंदुत्व आम्ही मानायलाच तयार नाही आहोत. आज हे सगळे काय आलेत समाजवादी विचाराची लोक, हे का माझ्या बरोबर आलेत? मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत, काय येतात माझ्या बरोबर? कारण आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे गाडगे बाबांचं हिंदुत्व आहे. जो तहानला असेल त्याला पाणी देणं, जो भुकेला असेल त्याला अन्न देणं, ज्याच्याकडे वस्त्र नाही त्याला वस्त्र देणं, ज्याच्याकडे घर नाही त्याला घर देणं. असं काही नाही की गाडगे बाबा देव मानत नव्हते, पण गाडगे बाबा ज्या वेळेला पंढरपूरची वारी असायची तेव्हा तिकडे जायचे गाडगे बाबा. माझ्या आजोबांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे आणि माझ्या जन्माच्या आधी सुद्धा आजोबा आणि गाडगे बाबांची वेगळी त्यांचे ऋणानुबंध होते, स्नेहसंबंध होते. माझी आई सांगायची, बाळासाहेब सांगायचे की गाडगे बाबा घरी यायचे पण ते घरात नाही यायचे, बाहेर बसायचे. आमचं दादरचं घर मला नाही माहिती तुमच्यापैकी किती जणांनी त्यावेळेला पाहिलं असाल, आता तिकडे सुद्धा टॉवर झालाय. पाठीकडे यायचे आणि सुनबाईला हाक मारायचे, म्हणजे माला
की काय भाकर तुकडा असेल तर दे. आता गाडगे बाबा आले म्हटल्यावर सगळे पण आजोबा वगैरे सांगा, अरे आत या, आतमध्ये नाही, मी बाहेर बसणार. आणि मग स्वयंपाक करायला लागली तर ते बोलाय, सुनबाई असं नाही करायचं, तुझ्याकडच्या कालचा शिळा काय भाकर तुकडा असेल तर दे, नाही तर मी चाललो. मग ते शिळं काय असेल तर ते खायचे. आणि हे गाडगे बाबा जेव्हा पंढरपूरला लागायचे तेव्हा त्यांचा खराटा घेऊन ते तिथल्या त्या चंद्रभागेचं वाळवंट झाडत बसायचे काठ. मग कोणतरी जायचं, काय बाबा तुम्ही दर्शन घेतले की नाही मंदिरामध्ये, आषाढी आहे. ते म्हणाले, हा बघ समोर जो पसरलाय ना, हा माझा देव आहे. जे वारकरी असायचे ते सांगायचं, हा माझा देव आहे. इकडे मुलं बाळ महिला किती आलेल्या आहेत. इकडे जर का साफसफाई नसेल, कचरा साठला तर रोगराई येईल. आणि जर रोगराई आली आणि ह्याच्यामध्ये काहीच घडलं तर तुझा आतला देव सुद्धा मला माफ नाही करणार. पहिले ह्यांची सेवा कर, ह्यांची सेवा केली तर आतला देव तुला पावेल. हे आमचं हिंदुत्व आहे. कारण हे संस्कार लहानपणापासून आमच्यावरती झालेले.